बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील मोहन हायलँड या 556 सभासद असणाऱ्या बड्या सोसायटीमध्ये निवडणूक पद्धतीने नवी कमिटी निवडली जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली असून येत्या रविवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सोसायटी सभागृहात ही निवडणूक पार पडणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। त्याचबरोबर सध्या इच्छुक उमेदवारांनी सोसायटीच्या जुन्या कमिटीवर आर्थिक गैरव्यवहार व सोसायटी कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे। तसेच रविवारी होणाऱ्या सोसायटीच्या नव्या कमिटी निवडीबाबत घेत असलेल्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या नव्या कमिटीत आम्ही असलो तर शासनाच्या नियमाने व पारदर्शकता ठेवून आम्ही सोसायटीचा कारभार करणार असल्याचा दावा या इच्छुक सोसायटी सभासदांनी केला आहे। या सोसायटीमध्ये जरी 556 सभासद असले तरी बहुतांश सभासदांनी गुंतवणुकीच्या दृष्टीने या ठिकाणी घर घेतले असून सध्या या सोसायटीमध्ये सदनिकाधारक कमी व भाडेकरू जास्त राहत आहेत। त्यामुळे बदलापूर बाहेर राहणाऱ्या सदनिकाधारकांना मतदानाला उपस्थित राहून मतदान करण्याचे आवाहन यावेळी सोसायटी सभासद व इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आले आहे। मी मंदार पडगावकर, माझं शॉप आहे L005 मोहन आयलँड मध्ये। आता 8 ते 9 महिने झाले, पण इथं आल्यापासून मला असं जाणवलं की फ्लॅट धारक आणि शॉप त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे। जो सगळ्यांना जो फ्लॅट धारकांना जो नियम लागतो तो शॉप धारकांना पण नियम लागतो, पण इथं आम्हाला तसं दिसत नाही। मग कुठलीही फॅसिलिटीज असो ना, मग पेस्ट कंट्रोलिंग असो, सिक्युरिटी असो, ती आम्हाला शॉप लोकांना या फॅसिलिटी मिळत नाही। मग ह्या फॅसिलिटी मिळवण्यासाठी आम्ही काय वेगळे आहोत का? आम्ही त्या कमर्शियल मध्येच राहतो, त्या कमर्शियलच्या ह्याच्यामध्येच आम्ही हे सगळं करत असताना सुद्धा या फॅसिलिटी मिळत नसल्यामुळे आम्हाला ही ट्रान्सपरन्सी थोडंसं जाणवत नाहीये। पण ओके, पण इथनं पुढं जे आता परिवर्तन घडवायचंय ते परिवर्तन आपण घडवून आणू आणि आमची निशाणी आहे स्टेथोस्कोप। त्यासाठी 23 फेब्रुवारी 2025 ला 8 ते 4 मध्ये सर्वांनी भरघोस मतदान करावं, यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो। मनीषा ओक, मोहन हायलँड मध्ये 23 तारखेला आपल्याकडे मतदान आहे। आता जी कमिटी काम करते आहे त्यांचं काम व्यवस्थित नसल्यामुळे आणि लोक त्याच्यात समाधानी असल्यामुळे आमच्या बॅनरला तुम्ही निवडून द्या। आम्ही अतिशय पारदर्शकपणे काम करू, सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू, सगळ्यांना त्याच्यात सामावून घेऊ, सगळ्यांच्या मताचा आदर करू आणि पारदर्शकपणा ठेवू। त्यामुळे सगळ्यांनी येऊन मोठ्या संख्येने मतदान करावं ही विनंती। रविवार दिनांक 23 फेब्रुवारीला आपलं मतदान आहे। आमची निशाणी स्टेथोस्कोप आहे। आमचा विचार एवढाच आहे की सोसायटी निरोगी करावी। 23/2/25 रोजी आमच्या सोसायटीचं मतदान आहे। तर मी लोकांना एवढंच आवाहन करेल की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता काही वाद लावले जातात, एकमेकात वाद पेटवले जातात, तर कुठले प्रत्यक्षात समोर भेटा आणि जे वाद आहे ते वाद खरंच वाद आहे का किंवा आपल्या फायद्यासाठी आहे, आपण तसं न करता आपण सगळे एकत्र येऊन जे कमी आपल्या सोसायटीचे जे प्रॉब्लेम आहे ते सर्वांनी मध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया। त्यासाठी सर्वांनी यावं। आमची निशाणी आहे स्टेथोस्कोप। टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत। त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की जरूर आपल्या इलेक्शनचा अधिकार बदवा। आता आमचं सुरुवात म्हणजे तुम्हाला पत्रकारांना का बोलवावं, तर आम्ही सुरुवातीला पासून त्यांना अर्ज करतो की आम्हाला आय आणि जे रजिस्टरची कॉपी द्या, ज्याच्यामध्ये सर्व रहिवासी जे इथे राहत नाहीत त्यांचे पत्ते वगैरे असतात आणि त्यांना आम्ही कळवू की इथे इलेक्शन आहे, तुम्ही इलेक्शनला हजर व्हा। आजपर्यंत आमचा असा अनुभव आला की 556 सभासद असलेल्या सोसायटीमध्ये केवळ 60 ते 70 लोकच मिटिंगला येतात आणि त्याच्यामधून विद्यमान कमिटीचे जे काही 30-40 लोक आहेत ते सगळे निर्णय घेतात, बाकीच्यांना बोलू दिलं जात नाही बिलकुल। आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला बोलवलं की तुमच्या माध्यमातून तरी कमीत कमी त्यांना कळेल, सगळीकडे व्हायरल झाले की आपल्या सोसायटीचं 23 तारखेला इलेक्शन आहे ह्या येत्या रविवारी आणि त्यावेळेला सकाळी 8 पासून 4 वाजेपर्यंत येऊन तुम्ही मतदान करायचंय। आज इतके 6.5 वर्षापासून 2017 पासून आम्ही हाल सोसतोय, इतके की सुरुवातीला ॲडॉक कमिटीने बिल्डरला जे आम्ही पैसे दिले होते की 100 रुपये स्क्वेअर फूट मागे कॉर्पस फंडाचे पैसे दिले होते, ते कॉर्पस फंडाचे पैसे आम्हाला कोणालाही न विचारता ॲडॉक कमिटीच्या चेअरमनने PNC बँकेत टाकले। ऍक्च्युली ते टाकणं गरजेचं होतं, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक ठाण्यामध्ये टाकणं गरजेचं होतं, पण ते कोणालाही न विचारता टाकले। ती बँक बुडाली
आमचे 3.25 कोटी रुपये तिथे बुडाले गेले. नंतर 1,12,00,000 रुपये ऍडव्हान्स पेमेंट म्हणून बिल्डरने भरलेत पाण्याचे MIDC ला असं सांगून ते 1,12,00,000 रुपये त्यांना द्यायला लावले आणि नंतर सांगितलं की ऍडव्हान्स बिल आपलं पाण्याचं गेले. मी तर भारतात कुठेही बघितलं नाही की ऍडव्हान्स कोणी एवढं पाण्याचं बिल पैसे भरेल. आपण बिल कधी भरतो, बिल आल्यानंतर जाऊन भरतो, पण हेही पैसे भरले गेले. अशा तऱ्हेने आमचा जवळजवळ कॉर्पस फंड रिकामा झाला आणि ही बँक बुडाल्यामुळे त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजावर जो क्लब हाऊस चालला होता तो व्याजावरचा क्लब हाऊस न चालता आमच्या मेंटेनन्स मधून त्यांनी जो हाय मेंटेनन्स केला त्यांनी त्या मेंटेनन्सच्या पैशातून क्लब हाऊस चालवला आणि लोकांना सांगितलं की पाण्याचं बिल भरायला पैसे नाही, ऍक्च्युली मेंटेनन्स मध्येच पाण्याचं बिल येतं. आम्ही ह्या सर्व गोष्टीवरती प्रत्येक ठिकाणी आमच्या केसेस कोर्टात चालू आहेत. सहाय्यक निबंधक, सहनिबंधक सगळीकडे चालू आहे. आमचा हेतू हा आहे की आज 79 ते 80 लोक मेंटेनन्स डिफॉल्टर आहेत, म्हणजे कोविडच्या काळापासून त्यांना कुठलीही रिलीफ मिळालेली नाही, त्यांच्याशी बोललं गेलेलं नाही, संवाद साधला गेलेला नाही. की तेही आमचेच सहकार्याचा अर्थ काय होतो की गरीबातल्या गरीबाला पण बरोबर घेऊन चालणं. तर हा सहकारचा मूळ अर्थ बाजूला राहतो. आणि जे काही मुद्दे आम्ही दिलेले आहेत जसं कमी देखभाल शुल्क करू, नंतर निधीचा वापर त्याच्यामध्ये पारदर्शकता करू, दर महिन्याचा आम्ही हिशेब लावू की किती मेंटेनन्स जमा झाला, काय काय खर्च झालं. आता इथं तर इतक्या प्रकारे भरलेले जे काही पाणी शुल्क आहे 15,000 सगळ्यांकडून मागून घेतला आता SDM मध्ये, ते आम्ही परत करण्याचा प्रयत्न करू की आवश्यक खर्च आहे तोच खर्च करू. आज त्यांनी एक फ्लॅट विकत घेतला ऑफिससाठी, ऑफिस असताना तो फ्लॅटचा हॉल तोडला आणि पार्किंगसाठी पाठवून दिलं की जी जागा आज कोर्टाच्या मध्ये बिल्डर विरुद्ध कंझ्युमर कोर्टामध्ये आमचे केसेस चालू आहेत लिटिगेशन मध्ये आणि ज्यासाठी हे तोडली गेली आमची गार्डन की हा रस्ता जो होता तो अग्निशमन दलाची झाली गाड्या आपत्कालीन परिस्थिती जाण्या येण्यासाठी होता. तर तिथे जर तुम्ही पार्किंग करण्याचं सगळ्यांना सांगता लोकांना आणि भेदभाव करतात. भेदभाव हा त्यांचा सगळा की प्रत्येकाला डिवाइड आणि रूल हा त्यांचा सगळ्यात मोठा हे आहे. आणि तेच केलं तळ मजला विरुद्ध वरचे मजले, नंतर भाडेकरू. आता जी भाडेकरूंची मुलं आहेत आणि जी यांची मालकांची मुलं आहेत ही काही वेगळी नाहीत ना. पण भाडेकरूंच्या मुलांना क्लब हाऊस मध्ये जाऊन द्यायचं नाही की तुम्ही मोठ्या संख्येने येऊन मतदान करा आणि तुम्ही तुमच्या हक्काला बघा. आम्ही दर महिन्याला जे काही मीटिंग होईल मासिक मीटिंग त्याच्यामध्ये पण प्रत्येक बिल्डिंग मध्ये 2-3 प्रतिनिधी घेऊन जितकी जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवता येईल तेवढी ठेवू. आणि सगळे जे निविदा मागवल्या आजपर्यंत त्या एकही निविदा कोणाच्याही मान्यतेशिवाय मागितले आणि त्याच्यावरती सर्व गोष्टींनी चालू आहेत केसेस आणखी होते. तुम्ही हे खूप महत्वाचा मुद्दा काढला की मोहन हायलँड आणि बदलापूर पोलीस स्टेशन पूर्व इतक्या तक्रारी इतक्या गोष्टी झालेल्या आहेत की विचारता सोय नाही. आता गेल्या महिन्यातच तक्रार त्या मुलाला मारल्याबद्दलची झाली होती, ती असुरक्षिततेबाबत झाली होती. यांनी जे काही आपले अध्यक्ष विद्यमान कमिटी जे आहेत त्यांच्यावरती ज्या काही कलम लावली गेलेली त्यांच्यावर आजही कोर्टात केस चालू आहे. आणि माझं तर आव्हान आहे की इतर जे काही त्यांच्या बरोबर उभे राहणारे पदाधिकारी आहेत त्यांनी विचार करावा की अशा अध्यक्षाबरोबर आपण उपस्थित उभं राहावं का इलेक्शनला. ज्यांनी ह्या चुकीच्या पद्धतीने वापर केला आपल्या पदाचा, त्यामुळं त्यांनी हा विचार करावा, सगळ्यांनी समजावं की अशा तऱ्हेचं वातावरण नको. आणखी एक ज्याच्याकडे CCTV आहेत त्यांच्याकडेच हे गुन्हे झाले. दुसऱ्या पण एक जे नलावडे म्हणून उभे आहेत त्यांच्याकडून पण असंच झालेलं गेले. फक्त साधी गोष्ट झाली की त्यांच्या गाडीला स्क्रॅच आला, त्याच्यावरून एवढी भांडणं गेली की आज एक तिथला एक मुलगा आहे तरुण होतकरू त्याच्यावरती अशी कलम लावली आणि कोर्टात केसेस चालू की त्यांना 3-3 वर्षाची सजा लागून त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं. तर अशा गोष्टी होऊ नये. आम्ही AR पासून सगळीकडे तक्रारी केलेल्या आहेत. तरी विचार करताना बाकीच्यांनी मतदारांनी विचार करावा की अशी माणसं जर पुन्हा आली तर अशा गोष्टी किती थरापर्यंत वाढतील आणि सुरक्षितता आपली नाहीशी होईल. ह्या गोष्टीसाठी यांना आता 6 वर्ष त्यांना 5 वर्ष राज्य केलं त्यांनी म्हणून चुकतं, 1.5 वर्ष आधीही केलं आणि आता त्यांची मुदत संपली ती ऑगस्टला. पण ऑगस्टला निवडणुका न घेता त्यांनी एवढा पळवाटा काढला आणखी पुन्हा 6 महिने भोगले. त्याच्यामध्ये ते 3 ते 4 वेळा सस्पेंड झाले, पुन्हा आले, सस्पेंड झाले. हा प्रकार सतत चालू आहे. आजही हायकोर्टाची त्यांना ऑर्डर आली, सस्पेन्शन कायम ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याकडून सस्पेन्शन मागे घेतलं होतं पण पुन्हा आता हायकोर्टमध्ये त्यांच्यावरती केस झाली आणि त्याच्यावरून पण त्यांना मागे घेतलं. पण AR आणि यांनी त्याच्यावरती लक्ष दिले नाही. त्यांना ऑर्डर 4 तारखेची ऑर्डर हायकोर्ट येते तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे पण आम्ही टाकलेली आहे केस आणि त्याचा भोग इलेक्शन अधिकारी म्हणजे त्यांचा जो काही शिक्षा होईल इलेक्शन अधिकाऱ्यांनी ARना पण त्याचा त्रास सहन करावा लागेल. आपले बदलापूर, तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज. जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा.
87 66 96 74 01. 1 लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली, सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर.